हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असे 4 वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण तुम्हाला जॉब करायचं अपॉर्च्युनिटी आहे इथं. ओके. ओके. सो असे जॉब्स आहेत, खूप चांगले जॉब आहेत आणि ह्यासाठी एज्युकेशनची क्रायटेरिया तेवढी नाहीये. थोड्या जॉब्सना एज्युकेशन क्रायटेरिया नाहीये. थोड्या जॉब्सना एज्युकेशन क्रायटेरिया आहे. ओके. सो जॉब खूप चांगला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ओके. सो चला मग बघूया आपण डिटेल्स. सो फर्स्ट आपण बघूयात एच-आर इंटर्न म्हणून. ओके. सो इथे तुम्हाला एच-आरचं इंटर्नशिप म्हणून एक जॉब करावी लागेल. ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी पेमेंट करणार आहेत 7,000 पासून 10,000 अ मंथ. हे एक लिमिटेड पिरियडसाठी असणार आहे. फॉर एक्झाम्पल 6 मंथसाठी ही इंटर्नशिप असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर शिकता येईल. एच-आरचे रिलेटेड रोल तुम्हाला शिकता येईल. त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स वगैरे मिळतील. ओके. सो हे पार्ट टाईममध्ये पण तुम्ही करू शकता किंवा इंटर्नशिप म्हणून पण तुम्ही करू शकता. म्हणजे पार्ट टाईममध्ये पण जॉब तुम्ही करू शकता. ओके. वर्क फ्रॉम होम आहे कंप्लीटली. आणि इथे जॉब डिटेल्स बघा तुम्ही काय-काय आहे. तर तुम्हाला काय-काय करायचं म्हटलं तर असिस्ट विथ रिक्रुटमेंट, स्क्रीनिंग, कॉलिंग एंड शेड्यूलिंग. स्क्रीनिंग करायचं आहे, कॉल करायचं म्हणजे जे एम्प्लॉईज येतात की नाही, त्यांचं स्क्रीनिंग करायचं रिझ्यूम वगैरे. त्यांना कॉल करायचा आणि त्यांचं इंटरव्ह्यू सेशन शेड्यूल करायचं आहे. सपोर्ट करायचं ऑनबोर्डिंग एंड डॉक्युमेंटेशन प्रोसेस म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जे काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे त्याला सपोर्ट करावं लागेल. मेंटेन करावं एम्प्लॉईचा रेकॉर्ड मेंटेन करावा लागेल. एचआरचा डेटा मेंटेन करावा लागेल. ओके. एचआर ऑर्गनाइज एम्प्लॉयी एंगेजमेंट एम्प्लॉईचं एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी ऑर्गनाइज करावं लागतील. म्हणजे एचआरचे जे डिटेल्स आहेत ते म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल ते दिलेत त्यांनी. ओके. आणि सांगितलं की कोऑर्डिनेट करायचं डेली एचआर ऑपरेशन्स अँड रिपोर्टिंग करायचं तुम्हाला डेली एचआर ऑपरेशन याच्यासोबत तुम्हाला कोऑर्डिनेट करायचं. ओके. रिक्वायरमेंट काय म्हटलं त्या प्रायर इंटर्नशिप तुला इंटर्नशिप म्हणून इथं काम करायचंय किंवा 6 मंथ एक्सपिरियन्स इन एचआर तुम्हाला इथं 6 मंथ एक्सपिरियन्स एचआरमध्ये मिळतो. ओके. सो स्ट्रॉंग कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन स्किल तुमच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. तुम्हाला बेसिक एम-एस एक्सेल किंवा एचआर टूल माहिती असले तरी बास. आणि त्यांनी समजा एम-एस एक्सेल जरी माहिती असेल तर एचआर टूल त्यांनी सांगतात त्यांचे जे काही एचआर टूल्स असतात ते. ओके. पण तुम्ही पार्ट टाईममध्ये करा किंवा इंटर्नशिपमध्ये म्हणून खरंच चालतंय. ओके. 6 मंथसाठी आहे 7,000 to 8,000 सॅलरी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ह्यांनी विचारले, "तुम्ही अवेलेबल आहात का 6 मंथसाठी?" जर असाल अवेलेबल तर डेफिनिटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. बेस्ट जॉब आहे म्हणेन मी घर बसल्या तुम्हाला 7,000 to 10,000 मिळणार आहेत. ओके, फाईन. सो नेक्स्ट जॉब आपण बघूया टेलिकॉलर आउटबाउंडिंग कॉल म्हणून. ओके, सो कंपनीचं नाव आहे GME डिजिटल सोल्युशन हे कंपनीचं नाव आहे. तिथे तुम्हाला सॅलरी पडणार आहे 18,000 पासून 30,000 अ मंथ असं तुम्हाला सॅलरी पडणार आहे. हे पण पर्मनंट आहे जॉब आणि फुल टाईम आहे. ओके, हे पार्ट टाईम हे फुल टाईम आहे. इथं मेन म्हणजे कसं आहे नाईट शिफ्ट आहे. जर तुम्हाला नाईट शिफ्टमध्ये तुम्ही अवेलेबल आहात या जॉबसाठी तर डेफिनिटली तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. जर तुम्ही सकाळी काम करतो, संध्याकाळी काम करतो म्हटला तरी चालेल. तर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. इथं तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट यू विल डू तुम्हाला डेली 200 कॉल करावे लागतील. तुम्हाला कॉल करायचा आहे आउटगोइंग. कॉल येणार नाहीत, तुम्ही कॉल करायचे. ओके. त्यांनी लिस्ट देतात, कॉलिंग लिस्ट ते यूज करून किंवा त्यांचं डायलर आहे ते यूज करून तुम्हाला कॉल करायचा आहे. त्यांचं फॉलो अ सिंपल स्क्रिप्ट त्यांची स्क्रिप्ट असते टू इंट्रोड्यूस द कंपनी अँड आयडेंटिफाय द इंटरेस्ट फिट. म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट देतात कसं तुम्हाला बोलायचं ती स्क्रिप्ट तुम्हाला फॉलो करायची आहे. ओके. आज बेसिक क्वालिफिकेशन क्वालिफाइंग क्वेशन्स अँड टॅग्स अपडेट्स लीड्स इन सीआरएम. बेसिक क्वालिफिकेशन त्यांनी जे सांगतात ते अ, त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांचे जे अपडेट्स असतात ते सीआरएममध्ये तुम्हाला अपडेट करायचं आहे. सॉरी गाईज. मेंटेन क्लीन रेकॉर्ड अँड डेली ॲक्टिव्हिटी. क्लीन रेकॉर्ड आणि डेली ॲक्टिव्हिटी तुम्हाला मेंटेन करायचं आहे. रिपोर्ट्स मेंटेन करायचं आहे. हे सगळं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार. तर रिक्वायरमेंट काय-काय म्हणजे कम्फर्टेबल टॉकिंग फॉर लाँग स्ट्रेचेस. जास्त वेळेसाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ओके. आणि गुड स्पोकन इंग्लिश. इथं बघा इंग्लिश तरी मॅन्डेटरी म्हणजे तुम्हाला चांगलं इंग्लिश यायला पाहिजे. कारण नाईट शिफ्ट म्हणजे यूएस प्रोसेससाठी असेल मे बी ही जॉब. ओके. सो फ्रेशर्स वेलकम आहेत. फ्रेशर्सना ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाईड करणार आहेत त्यांनी. समजा तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता येत असेल आणि तुम्ही जर फ्रेशर्स असला ना, तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके. कारण त्यांनी ट्रेनिंग प्रोव्हाईड करणार आहेत तुम्हाला. आणि तुमच्याकडं काय-काय असायला पाहिजे, एक तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे, वायफाय प्रोसेसर त्याच्यामध्ये असायला पाहिजे, बेसिक कॉम्प्युटर स्किल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, रिलायबल इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि एक वर्क स्पेस तुम्हाला बसायला असायला पाहिजे. आणि टायमिंग त्यांचं बघू शकता 7 पीएम पासून 4 एएम पर्यंत म्हणजे संध्याकाळी 7 पासून सकाळी 4 पर्यंत तुम्हाला काम काम करायचं आहे. सांगितले त्यांनी 200 डेली कॉल्स करायचा आहे, करेक्ट रेट एंड क्वालिफाय मेंटेन करायचं आहे, क्वालिफाईड रीड रेकॉर्ड्स ठेवायचे आहेत. फुल टाईम आहे, पर्मनंट आहे, 18,000 पासून 30,000 मंथ तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड आहे जॉबसाठी तर इथून तुम्ही अप्लाय करू शकता या जॉबला. ओके. नेक्स्ट आहे फ्रीलान्सर लँग्वेज एक्सपर्ट मराठी. हे मराठी लँग्वेजमध्ये आहे. ओके. सो इथं बघू शकता
कंपनीचं नाव आहे मल्टीभासी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. 120 टू 150 एन आवर म्हणजे 1-1 तासासाठी त्यांनी तुम्हाला पेमेंट करणार. 120 पासून 150 पर्यंत पेमेंट असेल. रिमोट आहे, वर्क फ्रॉम होम आहे. फ्रीलान्सिंग पार्ट टाईममध्ये तुम्ही करू शकता. पार्ट टाईम लँग्वेज एक्सपर्ट म्हणजे फ्रीलान्सिंग तुम्ही पार्ट टाईममध्ये करा, फुल टाईममध्ये करा तुमच्यावरती. ओके. मराठी भाषा इथे तुम्हाला यायला पाहिजे. ओके. फ्रीलान्सिंग पार्ट टाईम. अपकमिंग म्हणजे त्यांचं एक एआय प्रोजेक्ट आहे. त्या एआय प्रोजेक्टसाठी त्यांना पाहिजे आहेत. ओके. सो त्यांनी सांगितलेलं अपकमिंग त्यांच्या एआय प्रोजेक्टसाठी. ओके. सो इथं बघूया आपण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असणार आहे ते आपण बघूया. कन्व्हर्ट द एआय बॉट इन मराठी युजिंग नॅचरल कॉलॉजिकल लँग्वेज म्हणजे काय? एआय बॉट यूज करून मराठीमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे. नॅचरल म्हणजे त्यांचे जे टूल्स असतात ते टूल्स यूज करून. ओके. इव्हॅल्युएट द बॉट्स परफॉर्मन्स. बॉटचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायचा आहे, की बरोबर आन्सर करायलाय की नाही. ट्रान्सलेशन ॲक्युरसी बघायचं व्यवस्थित त्याने ट्रान्सफर केलंय का मराठीमध्ये हे सगळं तुम्हाला चेक करावं लागेल. चेक द ट्रान्स्क्रिप्शन. त्याने ट्रान्स्क्रिप्शन केलेलं असते ती स्क्रिप्ट तुम्हाला चेक करायला लागेल. टीचिंग अँड एक्सप्लेनेशन एबिलिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ओव्हरऑल कन्व्हर्जेशन फ्लो अँड अंडरस्टँडिंग. तुम्हाला कन्व्हर्जेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला अंडरस्टँडिंग समजून घेता आलं पाहिजे. आयडेंटिफाय लँग्वेज एरर्स, गॅप्स आणि कन्सिडर. फॉर एक्झाम्पल समजा आता मराठीमध्ये कन्व्हर्ट केलं त्याच्यामध्ये काहीतरी बरोबर त्याने कन्व्हर्ट नाही केलं कारण एआय म्हणजे चुका करता येते. तर ते तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये. ओके. फीडबॅक प्रोव्हाईड करायचं तुम्हाला कम्युनिकेशन क्वालिटी आणि करेक्टनेस तुमच्या असायला पाहिजे. ओके. कोण अप्लाय करू शकतं? जे मराठी आहे, जे त्यांची मदर टंग मराठी आहे, जे नेटिव्ह मराठी त्यांनी अप्लाय करू शकतात किंवा जे मराठीमध्ये बोलू शकतात त्यांनी अप्लाय करू शकतात. जे लाइक फ्लुएंट बोलू शकतात मराठीमध्ये ते अप्लाय करू शकतात. ओके. हिने म्हटलं की स्ट्राँग कमांड ऑफ स्पोकन तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे मराठीमध्ये. एव्हरीडे कन्व्हर्सेशन लँग्वेज ही तुमची दररोजची कन्व्हर्सेशन लँग्वेज असायला पाहिजे. म्हणजे आता कसं मी मराठी बोलतो दररोज ते असायला पाहिजे. ॲबिलिटी आयडेंटिफाय लिंग्विस्टिक न्यूएन्सेस, एरर्स आणि इम्प्रूव्हमेंट. हे प्रोनाउन्स करायला मला प्रोनाउन्स न्यूएन्सेस आहेत आय थिंक. सो हे एरर, इम्प्रूव्हमेंट हे सगळं तुम्ही तुमच्याकडे ॲबिलिटी असायला पाहिजे की तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की याच्यामध्ये काय एरर आहे, काय एरर नाही. तुमच्यामध्ये टीचिंग, ट्रेनिंग, लँग्वेज, कंटेंट रिव्ह्यू हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे थोडंफार. ओके. आणि तुम्ही कम्फर्टेबल असेल बेसिक ऑनलाईन टूल्स आणि व्हर्चुअल इंटरॅक्शन म्हणजे त्यांचे जे ऑनलाईन टूल्स आहेत बेसिक त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे. ओके. कोण जॉइन करू शकतं? फ्लेक्सिबल पार्ट टाईम, फ्लेक्सिबल आहे, पार्ट टाईम आहे, फ्रीलान्सिंग, एंगेजमेंट आहे. म्हणजे व्हाय जॉइन? का जॉइन करू शकता तुम्ही? कारण फ्लेक्सिबल आहे तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही करू शकता. ओके. असं नाही की टायमिंग पिरियड आहे. तुम्हाला तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही काम करू शकता. रिमोटली आहे, तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही करू शकता. अपॉर्च्युनिटी टू कंट्रिब्यूट टू कटिंग एआय सोल्युशन. एआय सोल्युशन सोबत तुम्ही काम करू शकता इथं म्हणजे एआय तुम्हाला शिकायला मिळतं इथं. सुटेबल फॉर लँग्वेज ट्रेनर, एज्युकेटर, फ्रीलान्सर या सगळ्यांसाठी सुटेबल आहे ही जॉब. ओके. सो तुम्ही जर इंटरेस्ट असाल जॉबमध्ये तर तुम्ही जॉबला डेफिनेटली अप्लाय करू शकता. ओके. इथून अप्लाय करायचं. नेक्स्ट आहे फोर्थ आपली जॉब, लास्ट जॉब ते म्हणजे एआय सोशल मीडिया कंटेंट इंटर्न. इथे तुम्हाला सोशल मीडियासाठी काम करायचं आणि कंटेंट इंटर्न म्हणून तुम्हाला इथं काम करावं लागेल. ओके. रिमोट आहे हे पण जॉब. फुल जॉब डिस्क्रिप्शन तर रोलचं ओव्हरव्ह्यू घ्या. ॲज अन एआय कंटेंट ॲट व्हिज्युअल इंटर्न युअर जॉब इज सिंपल इन कन्सेप्ट बट पॉवरफुल इन एज्युकेशन. यूज एआय टूल्स तुम्हाला एआय टूल्स यूज करायचं आहे. आता एआय टूल्स म्हणजे काय ChatGPT आहे, Gemini आहे आणि नॅनो बनाना असे हे एआय टूल्स आहेत ना, हे एआय टूल्स यूज करून तुम्हाला काय करायचं रिसर्च करायचा, कंटेंट जनरेट करायचा, हाय क्वालिटी प्रॉडक्ट व्हिज्युअल्स क्रिएट करायचं आहे. सोशल क्रिएट सोशल फर्स्ट इमेजेस अँड व्हिडिओ म्हणजे व्हिडिओज, इमेजेस हे तुम्हाला एआय यूज करून करायचं आहे. कशासाठी? Amazonसाठी तुम्हाला करायचं आहे. ओके. सो इन शॉर्ट म्हणजे काय एआय यूज करून तुम्हाला कंटेंट जनरेट करायचं आहे या जॉबसाठी. सो याच्यामध्ये फर्स्ट थिंग दिलेले आहेत की एआय जनरेटेड प्रॉडक्ट इमेजेस जे इमेजेस आहेत फॉर एक्झाम्पल Amazonसाठी जे इमेजेस लागतात, जे प्रॉडक्ट जे असतात ते सगळे तुम्हाला एआय यूज करून इमेजेस जनरेट करायचं आहे. कंटेंट रिसर्च करायचं युजिंग एआय. शॉर्ट फॉर्म व्हिडिओज तुम्हाला बनवायचे, रील्स बनवायचे आहे. एक्झिक्युशन आणि इटरेशन तुम्हीच करावं लागेल. हे सगळं तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. तुम्ही इथं काय-काय शिकू शकता तर रिअल वर्ल्ड एआय तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये एआय कसं काम करतंय ते शिकू शकता. कंटेंट स्किल शिकू शकता. यूज्ड बाय फास्ट ग्रोइंग ब्रँड हे तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. मेंटरिंग, स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग हे सगळं तुम्हाला मेंटरिंग आणि स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाईड केलं जाते. ओके. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्राँग होऊ शकतो जर तुम्ही सोशल मीडियावरती काम केलं तर. 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे. फुल टाईममध्ये, पार्ट टाईममध्ये किंवा इंटर्नशिप म्हणून तुम्ही करू शकता. 8,000 पासून 10,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. ओके. सो हे पण खूप छान जॉब आहे. सो डेफिनेटली हे चारही पण जॉब चांगले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या जॉबमध्ये डेफिनेटली जॉबला अप्लाय करा. ओके. आणि नवीन असाल चॅनलमध्ये ना, तर चॅनलमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण मी असेच तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत राहते आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. थँक यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.